अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि लाभार्थ्यांना रेशन धान्याचा लाभ मिळावा ह्यासाठी रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं आवश्यक आहे। यासाठी पुरवठा विभागानं 31 मार्च ही लास्ट डेट दिली आहे। लाभार्थ्यांनी 31 मार्चच्या आधी ई-केवायसी काय केलं नाही तर त्यांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावं लागणार आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी असं आवाहन केलं आहे की सर्वांनीच धान्यापासून वंचित होऊ नये, ह्यासाठी सर्वांनी ई-केवायसी ॲप डाउनलोड करून स्वतः आपली ई-केवायसी करायला पाहिजे। नमस्कार, मी सतीश झगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया। आपल्या जिल्ह्यात एकूण 8 तालुका असून NFSC अंतर्गत 10,95,473 लाभार्थी आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये कुटुंब संख्या समाविष्ट आहे। आज दिनांकापर्यंत आपल्या जिल्ह्यातील 78.03% ई-केवायसी झालेली आहे। उर्वरित 21.97% हे लाभार्थी ई-केवायसी होण्यास बाकी आहे। शासनानं यापूर्वी फरवरी 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याची तारीख दिलेली होती, परंतु संपूर्ण राज्यातीलच परिस्थिती बघता परत 1 महिन्याचा विस्तार केलेला आहे आणि 31 मार्च ही शेवटची डेडलाईन आहे। याच्यामध्ये आपल्याला 2,76,650 लाभार्थी संख्या ई-केवायसी होण्यास बाकी आहे। पैकी इन्स्पेक्टर लॉग इनला 1,52,326 पेंडिंग आहे। याच्यामध्ये पेंडिंगमध्ये असं आहे की जसं आधार कार्ड, नाव पहिले आडनाव असायचं, नंतर नाव असायचं, अपडेशनमध्ये आधी नाव येतो नंतर आडनाव येतो, असं काही प्रकार असल्यामुळे ते आपलं पेंडिंग राहत आहेत ते। तर आपण शासनाला याच्यावर मार्गदर्शन मागितलेलं आहे आणि लेखी पण दिलेलं आहे। काय आवाहन करणार सर लोकांना? मला सर्व लोकांना हेच आवाहन करायचं आहे की धान्यापासून वंचित होऊ नये आणि सर्वांनी ई-केवायसी करावी। आता सध्या शासनानं एक मेरा ई-केवायसी ॲप हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच लाभार्थी हे आपली ई-केवायसी करू शकतात।